बदलापूर शहराच्या प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्सिंग झालं आहे आणि यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे असा खळबळजनक आरोप मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे। आपल्यासोबत स्वतः किसन कथोरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपण गंभीर आरोप केला आहे, नेमकं काय म्हणणं आहे आपलं आणि आपण तक्रार केली आहे का? या वार्डांची रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले। वार्डांची रचना करत असताना नियम आहेत, त्या नियमांचं उल्लंघन करून नदी क्रॉस करून वार्ड कुठलाही फोडला जात नाही। बदलापूरचं उल्हास नदी एवढी मोठी नदी असताना तिला क्रॉस करून परत त्याचे तुकडे केले त्या वार्डाचे आणि या बाजूला जोडलं गेलेलं आहे। त्याचबरोबर नवीन वार्ड एक वाढतोय, पॅनल बनवताना 2चं पॅनल बनलं आहे, एका ठिकाणी 3 येतात। 3 जर येत असतील तर एकतर ते सुरुवातीला आलं पाहिजे किंवा एकतर शेवटच्या ठिकाणी आलं पाहिजे। मध्येच कात्रपमध्ये टाकलं आणि 3 वार्ड एकत्र केलेत। आधी त्याहीपेक्षा हायवेला क्रॉस करून सुद्धा त्या वार्डातली रचना तुटली गेलेली आहे। असे खूप मोठे त्याच्यामध्ये चुकीचे निर्णय झालेत। हे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं। 18 तारखेला मी हे आज जे तुम्हाला सांगतो त्याची तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। 18 तारखेला याच्यावर आधीच मी तक्रारी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं, नगरविकास मंत्र्यांच्याकडं आणि मुख्य सचिव आणि नगरविकास सचिव यांच्याकडे केलेल्या आहेत। या प्रशासकावर कारवाई करावी, चुकीचे वार्ड करून मॅच फिक्सिंग करून केले। आज बदलापूरमधला जे इच्छुक उमेदवार आहेत त्यातले काही लोक सांगतात का आम्ही हा वार्ड फिक्स करून घेतला, आम्हाला पाहिजे तसे पांढरे आम्ही तयार करून घेतल्या। बदलापूरची जनता एवढी बुद्धू नाही। त्यांना कसं तरी गृहीत धरून जर कोणीतरी समजत असेल तर त्या प्रशासकावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी माझी ठाम राहणार आहे। या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेत असा तुमचा आरोप आहे? 100% ज्या अर्थी वार्डातला कार्यकर्ता एखादा येऊन सांगत असेल का मी करून घेतलं म्हणजे प्रशासकाने त्यात 100% हात धुतले आणि त्या माध्यमातून झाले आणि म्हणून त्याच्या चौकशा झाल्या पाहिजेत। नुसत्या चौकशा नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी हे केलंय अशी एक चर्चा सुरू आहे। मी फक्त प्रशासकांनी चुकीचं केलंय त्याच्या बाबतीत बोललोय। कोणी केलंय त्या वार्डात चर्चा ज्या चालल्यात आज बदलापूरमध्ये की आम्ही आमचं करून घेतलं आहे, 18ला आम्हाला विचारायची गरज नाही। आज निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत डिक्लेअर न करता बदलापूरचे वार्ड सगळ्यांना माहिती कशी झाली हे प्रशासकांनी त्याच्यामध्ये दाखवल्यामुळंच झालेलं ना। माझ्याकडे पण माहिती जी आली, माझ्याकडे नकाशाचा आला, त्या नकाशावरच्या ज्या चुका मी पाहिल्या आणि तशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे। तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेत म्हणालात की 20 वर्षात मी बदलापूर पालिकेत कधी पाय ठेवला नाही, परंतु याच्या पुढे भ्रष्टाचार बाहेर काढून चौकात सांगणार। नेमका काय भ्रष्टाचार आहे? बदलापूर नगरपालिकेमध्ये या प्रशासकाच्या काळामध्ये हैदोस झालेत, खूप मोठ्या प्रमाणात नियमाच्या बाहेर कामं झालेत। 10 लाखाचे तुकडे करणं, लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणं, राज्याकडून येणारा निधी तो लोकांच्या कामासाठी वापरला पाहिजे तो वेगळ्या चुकीच्या मार्गाने केलेलं आहे। एकच काम डबल दाखवून काही कामं झालेत, त्याच्या चौकशा होतील। आपण सगळे पुरावे तयार केले तसं म्हणालात? मी पुरावे नाहीत, मी चौकशा अशा लावल्यात की ते पुरावे आपोआप नगरपालिकेकडून माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळं ते सोडणार नाही। त्या जनतेचा पैसा हा वसूल झाला पाहिजे आणि तो विकासालाच उपयोगाला आला पाहिजे। येत्या पालिका निवडणुकीची रणधुमाळी आता कुठेतरी सुरू झाली असं दिसतंय प्रभाग रचनेच्या निमित्तानं। मी निवडणुकीवर लक्ष ठेवून कधीही काम करत नाही, मी माझ्या जनतेकडं लक्ष ठेवून काम करतो। माझ्या जनतेला न्याय मिळावा, बदलापूरमध्ये सर्वसामान्य वर्ग राहतोय, त्यांचा टॅक्स भरून त्यांना बिचारांना हैराणी होते, त्याकरता त्यांना दिलासा देण्यासाठी भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि जनतेने त्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात काम केलं पाहिजे। ज्या पद्धतीने तुम्ही आक्रमक झालाय ते पाहता यंदा काटेकी टक्कर होणार असं दिसतंय। नाही, खरं म्हणजे आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये काम करतो आहे। महायुतीचा निर्णय जो होईल तो आम्हाला मान्य राहील, पण एखादा कोणीतरी अधिकारी येऊन जर तो आम्हाला सांगेल का मी लुटेन आणि मी निघून जाईल तर जाऊ देणार नाही, त्याला तिथं अडकवून ठेवीन। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।